जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा गोंदिया पोलीस भरती 2024 ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न अशा प्रकारचा आहे की एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. जर यांचे एकूण पाय 1746 आणि 858 डोके आहेत तर पोपटांची संख्या किती? ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस वाघाची संख्या म्हणजे 4 पाय असणाऱ्या घटकाची संख्या बरोबर आपल्याला सूत्र वापरायचे. पायाची संख्या वजा 2 गुणिले डोक्यांची संख्या भागिले 2. आता पायाची संख्या किती आहे? 1746 वजा 2 गुणिले 858 भागिले 2 बरोबर 1746 वजा. आता आपण काय करू? 2 ने 858 म्हणून घेऊ. 2 16 हाताला 1 2 5 10 10 ने 11 हाताला 1 2 16 16 ने 17 छेद 2 1746. आता 1746 मायनस 1716 करताना 17 17 काढून टाका. 46 मधून 16 गेले किती राहिले? 30 छेद 2 बेक बे बेक बे बे 5 10. आता वाघांची संख्या आली 15. वाघांची संख्या किती आली? 15. पण प्रश्न विचारलाय पोपटाची संख्या किती. मग पोपटाची संख्या आपण कशी काढणार? तर पोपटांची संख्या काढण्यासाठी आपण 858 मधून हे 15 मायनस करणार. मग 8 मधून 5 गेले 3 5 मधून 1 गेला 4 आणि हा 8 8 म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पोपटांची संख्या आली 843 जी पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. सेम असाच प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे. तो प्रश्न तुम्हाला सोडवता येईल का बघा. आणि जर तुम्हाला सोडवता आला तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे. जय हिंद.